महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. तिढा असलेल्या जागांवर आता दुसऱ्या टप्प्यातील जागा वाटपाच्या बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. मराठा आरक्षणासंदर्भात उपसमितीची बैठक होणार आहे. बैठकीला चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि शंभूराज देसाई उपस्थित असतील. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होणार आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार या सभेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आजची सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. शिवसेना आम्ही मोठी केली, आदित्य ठाकरेंचं योगदान काय? आदित्य ठाकरे म्हणजे आयत्या बिळात नागोबा असं म्हणत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह इथे नियोजित कार्यक्रमानुसार अभ्यागतांशी ते संवाद साधणार आहेत. जळगावात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी केली. सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे तसंच वर्षा गायकवाड या करोडपती दिदींना लाडक्या बहिणींचं दुःख कळणार नाही अशी टीका शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे यांनी केली. त्यावेळेला एक मोठी बातमी येते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूरच्या विकास कामांच्या मुद्द्यावरून खंत व्यक्त केली. नागपूर स्मार्ट सिटी होणं अवघड आहे असं वक्तव्य गडकरींनी केलं. नागपूर शहराच्या विकासाचं कुठलंही नियोजन नाही, तसंच मनाला वाटेल तिथे कामं केली जात आहेत, तर या ठिकाणी स्थानिक यंत्रणा कुचकामी ठरते असं देखील गडकरी म्हणालेत. दुसरीकडे शहरातील कचऱ्याच्या मुद्द्यावरून बोलत असताना त्यांनी शहरातील विकास यंत्रणा निष्क्रिय असल्याचं म्हटलंय. एका कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केलं. नागपुर में भी स्मार्ट सिटी बनने में पहली बात तो एक है कि वो भी एक बहुत बड़ी समस्या है. नागपुर इज द ओनली सिटी इन द कंट्री वेयर वी हैव 24/7. और आज ही मैं इंजीनियर को लेके उनको बोला कि मास्टर प्लान दिखाओ मेरे को कि वाटर की पाइपलाइन कहाँ होगी, कौन सा पाइप होगा. तो वो सब डर गए क्योंकि काय का प्लान और काय का क्या, जो मन में आए डालो पाइप उधर, ऐसे ही चलता है. 1 ऑक्टोबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना केंद्र सरकारनं परिवर्तनीय महागाई भत्त्यात किमान 1035 रुपये वेतनवाढ प्रतिदिनी करण्याची घोषणा केली आहे. ही नवीन वेतनवाढ 1 ऑक्टोबरपासून लागू होईल. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्यानं रेल्वेकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. दसरा दिवाळीच्या काळात ही मोहीम राबवली जाईल. गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम करण्यासाठी रात्री 12:30 ते उद्या पहाटे 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत अनेक लोकल रद्द करण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी रविवारपासून 4 ऑक्टोबरपर्यंत वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. सर्व गाड्या फक्त 30 किलोमीटर प्रति तास वेगानं धावतील. मुंबई कोल्हापूर बसचं भाडं दुपटीहून अधिक वाढवण्यात आलंय. एरवी 600 ते 800 रुपयांदरम्यान असलेलं बसचं भाडं सणासुदीसाठी 1500 ते 1800 रुपयांदरम्यान आकारलं जात आहे. किल्लारीच्या महाप्रलयकारी भूकंपाला आज 31 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र आजही किल्लारीच्या आठवणी जाग्या झाल्यात. गेल्या 31 वर्षात मराठवाड्यासह परिसराला तब्बल 125 भूकंपाचे धक्के बसले. एक मोठी बातमी बघूयात. भाजपचं आज विजय संकल्प संमेलन आहे. भाजप अनुसूचित जाती मोर्चाकडून हे संमेलन आयोजित करण्यात आलंय. मतं आपल्याकडे वळवण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत आणि देवेंद्र फडणवीस या संमेलनाचं उद्घाटन करतील. भाजपकडून आज विजय संकल्प संमेलन आयोजित करण्यात आलंय. भाजप अनुसूचित जाती मोर्चाकडून आयोजित करण्यात आलेल्या संकल्पनाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस करतील. उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाला गेल्या 6 महिन्यांपासून गळती लागली आहे. गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया चाललंय. केंद्र सरकारनं तरुणांसाठी नवीन योजना सुरू केली. त्यामुळे तरुणांना नोकऱ्या मिळवण्यासाठी मदत होणार आहे. तरुणांना दरमहा 5,000 रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. गेल्या वर्षी मुंबईतील 11% मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा सर्वेक्षणातील निष्कर्ष समोर आलाय. त्यामुळे आता पालिकेनं जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
भाजी, मिठाई, दूध या गोष्टी खरेदी करताना अनेक वेळा विक्रेते मापात पाप करतात, नागरिकांना फसवतात. मात्र असं झाल्यास त्यांना हजारोंचा दंड भरावा लागतो. मात्र कारवाई होत नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेनं गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित केलेल्या 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली केली आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी बीएमसीच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मुंबईतील विविध प्रशासकीय विभाग स्तरावरील कामावर देखरेख ठेवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनानं सचेत हे मोबाईल ॲप तयार केलंय. मात्र पालिकेतील अभियंत्यांनी ॲपला विरोध केलाय. मुंबई विद्यापीठामार्फत सर्व विद्याशाखांमधील पदवी आणि पदव्युत्तरांच्या अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेत. या अभ्यासक्रमात विविध 6 व्हर्टिकल्स आणि त्यांचं मूल्यांकन आणि परीक्षा असणार आहे. शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या सुरक्षेसाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली. या समितीचा अंतरिम अहवाल प्राप्त झाला असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं. राज्यातील पूर्व प्राथमिक वर्गातील बालकांच्या शिक्षणासंदर्भात राज्य सरकारनं धोरण तयार केलंय. पूर्व प्राथमिक वर्गासाठी किती शैक्षणिक शुल्क आकारावं याबाबत समिती स्थापन करण्यात आल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं वन नेशन वन स्टुडंट आयडी या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी काढण्याचा निर्णय घेतला आणि या आयडीमुळे विद्यार्थ्यांना एक विशेष क्रमांक मिळणार आहे. एमएमआरडीएच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील आर्थिक अडचणी दूर झाल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 8,498 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. यावेळी एक महत्त्वाची बातमी बघूयात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विदर्भातील गुंतवणुकीच्या मुद्द्यावरती बोलताना एक खंत व्यक्त केली. गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावरती राहू नका, कारण सध्या अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही, कारण लाडकी बहीण योजनेवरती पैसा द्यावा लागतोय असं वक्तव्य गडकरींनी केलं. दरम्यान विदर्भात सध्या मोठी गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र या ठिकाणी हजारो कोटींची गुंतवणूक करण्यास कुणीही तयार नसल्याचं ते म्हणाले. तसंच विदर्भात मिहानसारखे मोठे प्रकल्प आणले. उद्योजकांनी या ठिकाणी जमिनीसुद्धा खरेदी केल्या. मात्र असं असूनही या ठिकाणी युनिट सुरू न झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. सब सरकार के भरोसे नहीं होता. मेरा तो मत है कोई भी पार्टी की सरकार हो, सरकार को दूर रखो. सरकार ये विषकन्या होती है, जिसके साथ जाती है उसको डुबाती है. ये आप इनके लफड़े में पड़ो मत. जो सब्सिडी लेना है ले लो, पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता. ये अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा, तो नेचुरल अटक गई. पश्चिम रेल्वे रुळालगत असलेले झोपडपट्टीधारक किंवा झोपडीधारक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. वर्षानुवर्ष मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा झोपडीधारकांनी दिलाय. ईस्टर्न एक्सप्रेस आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेकडे जाणारा सर्व्हिस रोड सिमेंटचा बनवला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून हे काम केलं जाणार आहे. यावर बीएमसी एकूण 1,600 कोटी रुपये खर्च करणार आहे. मुंबई मंडळानंतर कोकण मंडळानं देखील हजारो घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतलाय. ऑक्टोबर महिन्यात कोकण मंडळाच्या माध्यमातून 8,000 घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. म्हाडाच्या मुंबई लॉटरीमध्ये अनेक लोकप्रतिनिधी तसंच सिनेसृष्टीतील कलाकार आणि दिग्दर्शकांनी सहभाग घेतला. यामध्ये राजू शेट्टी, अभिनेता प्रवीण डाळिंबकर, अभिनेता गौरव मोरे यांचा समावेश आहे. म्हाडाच्या यंदाच्या सोडतीत काही योजनांमध्ये उपलब्ध घरांच्या तुलनेत कमी अर्ज आले. त्यामुळे 6 अर्जदारांचं नशीब फळफळलं असून लॉटरी आधीच ते विजेते ठरलेत. बदलापुराजवळच्या वांगणीमध्ये डिझेल टँकरला भीषण आग लागली. आगीमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली, पण सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर अनुदान देण्यासोबतच चार्जिंगची सुविधा वाढवण्यावरती भर देत आहे. सांगलीच्या चिंतामण नगर येथील रेल्वे उड्डाण पुलाचं काम हे जूनपासून सुरू आहे. सप्टेंबर अखेरही पुलाचं काम पूर्ण न झाल्यानं पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. रेबीज रोगाला अटकाव घालण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. यासाठी रेबीज बाउंड्रीज ही थीम सरकारनं आणली आहे. यातून
ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज ही योजना सरकारनं आणली आहे. यामध्ये सर्व जिल्ह्यातील कुत्र्यांचं लसीकरण होणार आहे. पनवेलमध्ये बावनजे गावामध्ये एका फार्मवरती लंपी सदृश आजारानं गाय दगावली असून 10 पेक्षा जास्त गुरांना या आजाराचा संसर्ग झालाय. धक्कादायक बाब म्हणजे एकीकडे साथरोग वाढत असताना पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी फिरकले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी एक मोठी बातमी बघूयात. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेत. उद्धव ठाकरेंकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. ठाणे, पालघर, कल्याण आणि भिवंडी विधानसभा मतदारसंघाचा आढावा मातोश्रीवरती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरलाय. 5 ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या बहुतेक भागात उघडीप असणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. भुसावळमधील शेळगाव बॅरेजमध्ये 100% जलसाठा होणार असल्यामुळे बंधाऱ्यावरती किमान 2 फूट पाणी राहणार आहे. भुसावळसाठी हातनूर धरणामध्ये वार्षिक आरक्षण असलेल्या 11 दशलक्ष घनमीटर पाण्यात 2 दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत होणार आहे. मावळमध्ये परतीच्या पावसानं विश्रांती घेताच आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पहाटेपासूनच मावळातील देहू रोड परिसरात धुक्याची धुलई पसरली आहे. त्यामुळे मुंबई बेंगळुरू महामार्ग धोक्यात हरवलाय. नागपूर एम्समधील 2 विद्यार्थ्यांविरोधात रॅगिंग केल्याप्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित विद्यार्थ्याला अश्लील चित्रफीत दाखवत अश्लील कृत्य करण्यास दबाव टाकल्याचा आरोप आहे. गोंदिया जिल्ह्यातील टोयागोंदी येथे काही जण गांजाची वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांनी टोयागोंदी येथील तुडमुळी चौकी येथे सापळा रचून ही कारवाई केली. भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार ठाकूरांना 19,000चा ऑनलाईन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ठाकूर यांच्या तक्रारीवरून परांडा पोलिसात फसवणूक करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंद्रहार पाटलांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धेचे 200 बैलजोड्यांपैकी हेलिकॉप्टर बैजा आणि बुलेट छब्या हे मानकरी ठरलेत. हे दोघं मुख्यमंत्री केसरी बैलगाडा शर्यतीच्या थार गाडीचे मानकरी ठरलेत.